नमस्कार मित्रांनो, तुमचा कॉमर्स बॅकग्राऊंड आहे आणि तुम्ही बँक एक्झामला जर मित्रांनो भेट असाल, तर ही खूप मोठी चूक आहे मित्रांनो. बाहेरच्या राज्यातली मुलं हे खूप प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि बँक एक्झाम देत आहेत आणि आपल्या मुलांच्या जागा ते हिरावून घेत आहेत. तर कशामुळे हे बघतं, तर आपला लॅक ऑफ स्टडी आपण म्हणू शकतो किंवा बँकिंगकडे जास्त आपली मुलं बघत नाही. स्टेट गव्हर्नमेंट असेल, आता तुम्ही बघताय मित्रांनो, जी LDC आहे ना, LDCला 260 जागा आहेत. तर ते 260 जागा आहेत, तर 260 जणांनाच म्हणजे ती जॉब मिळणार आहे किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल त्याच्यामध्ये पण 5-7 जागा आहेत मित्रांनो अशा. तर बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय होणार? त्यामुळं आपण एक व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो, जो की व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्हाला दिसेल, की बँक एक्झामकडे कॉमर्स स्टुडंट वळू शकतात का? किंवा त्याचे काय बेनिफिट आहेत? काय पेमेंट असेल? काय सिलेबस असेल? सिलेबस ईझी असेल का अवघड असेल? इंटरव्ह्यूला कॉमर्स बॅकग्राऊंडचा फायदा होतो का नाही होत? हे सर्व त्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तो व्हिडिओ फक्त एकदा जाऊन मित्रांनो बघून घ्या, जेणेकरून तुमचं सगळे डाऊट क्लिअर होतील आणि तुम्हाला समजेल की आपण कशाची एक्झाम द्यायची मित्रांनो. थँक्यू.